आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा घेणारच आहोत। मात्र त्यापूर्वी काही बातम्या सविस्तर पाहूयात। नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करून अवघे 1 वर्ष झालं, तोच या महामार्गाला मोठा भेगा पडलाय। छत्रपती संभाजीनगर पासून जवळच असलेल्या माळीवाडा इंटरचेंजिंग जवळ 3 सेंटीमीटर रुंदीच्या 50 फूट लांबीच्या भेगा पडल्या। महामार्गासाठी M40 ग्रेडचं सिमेंट वापरल्यास 20 वर्ष खड्डे पडत नसल्याचा दावा हा MSRDCनं केला होता, तो फोल ठरलाय। माळीवाडा इंटरचेंज जवळच पुलावर मोठा खड्डा पडलाय, त्यामुळे अपघाताची शक्यता वर्तवली जाते। MSRDCचे अधिकारी मात्र यावर बोलण्यास नकार देत आहेत। या संदर्भात मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी हे आपल्यासोबत जोडलेले आहेत। मोहसिन, आपण पाहतोय समृद्धी महामार्गावर काही ठिकाणी मोठं भगदाड पडल्याचं कळतंय, नेमकं काय समजतंय? नक्कीच वर्षा, महायुती सरकार म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या काळात जेव्हा या कामाचं सुरुवात झालं, त्यांचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट म्हणून समृद्धी महामार्गाकडे पाहिलं जातं। मात्र आता मी त्याच समृद्धी मार्गावर उभा आहे आणि तुम्हाला त्या समृद्धी महामार्गाचं चित्र दाखवतोय। हे चित्र आहे समृद्धी महामार्गाचं, जो राज्यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा मार्ग समजला जातो। मात्र या महामार्गावर अशा प्रकारे आता भेगा पडलेल्या आहे। तब्बल 3 सेमीच्या रुंदीच्या आणि 50 फूट लांबीच्या असलेल्या या भेगा आहे आणि ह्या भेगा अशाच पुढे देखील आहे। पुढे तर अशी परिस्थिती आहे की असा एखाद्या ठिकाणी जर तुम्ही पाय घातला तर पाय देखील जाईल अशी परिस्थिती आहे। सरकारने मोठा गाजावाजा करून हा समृद्धी महामार्ग सुरू केला होता। त्याचा उद्घाटन जे आहे तर करण्यासाठी सरकारने मोठा गाजावाजा केला, कार्यक्रम घेतला। मात्र असं असताना या समृद्धी महामार्गाची परिस्थिती काय आहे हे जर आपण बघितलं तर वर्षभरात या समृद्धी महामार्गावर अशा पद्धतीने भेगा पडल्या। मी तुम्हाला जर दाखवण्याचा प्रयत्न केला तर हे बघा, हे असं या सगळ्या भेगा पडलेल्या आहेत। हे सगळं बाहेर सिमेंट जे आहे तर अशा पद्धतीने वरती येत आहे आणि यामुळे जे आहे तर अपघात होण्याची देखील शक्यता आहे। अशीच परिस्थिती मी पुढे देखील आहे, मी ते देखील दाखवण्याचा प्रयत्न करतो। समृद्धी महामार्ग हा राज्यातील महत्त्वाचा एक महामार्ग आहे। असं असताना या महामार्गावर अशी परिस्थिती झाली आहे। हे सगळं सिमेंट जे आहे तर अशा भेगा पडल्या आणि त्यात हे सगळं उखडून पडत आहे आणि यामुळे अपघात देखील होऊ शकतो। या समृद्धी महामार्गावर तब्बल 100 पेक्षा अधिक वेगाने जे आहे तर 4 गाड्या, मोठ्या गाड्या चालतात। मात्र असं असताना या समृद्धी महामार्गावर मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत। त्यामुळे आता या कामात हलगर्जीपणा झाला का असाही प्रश्न उपस्थित होतो। हे बघा, हे ही सगळी परिस्थिती आहे समृद्धी महामार्गावरची। सरकारचं हे महत्त्वाकांक्षी महामार्ग आहे। असं असताना या महामार्गाच्या रस्त्यावर जे आहे तर अशा पद्धतीने भेगा पडल्या। त्यामुळे आता याकडे सरकार लक्ष देणार का आणि या सगळ्या कामाची चौकशी होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच मोहसिन, खरं तर या भेगा पडल्या आहेत, या ठिकाणी भगदाड पडायला जास्त वेळ देखील लागणार नाहीये। 20 वर्ष खड्डे पडणार नाहीत असा दावा करणाऱ्या MSRDCनं या संदर्भात काही माहिती दिली आहे का? अधिकारी नेमकं काय बोलतायत? वर्षा, याबाबत अजून तरी अधिकाऱ्यांसोबत बोलणं झालेलं नाही। मात्र आपण जर बघितलं M14 डिग्रीचं हे सिमेंट या ठिकाणी वापरण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता। त्यामुळे 20 वर्ष तरी या महामार्गावर खड्डे पडणार नाही असा दावा केला गेला होता। मात्र वर्षभरात या महामार्गावर अशा भेगा पडलेल्या आहे आणि हे जे आहे तर वाहनधारकांसाठी चिंताजनक आहे। यामुळे अपघात होऊ शकतात। महामार्ग जे आहे तर महत्त्वाचा महामार्ग आहे, मोठा गाजावाजा केला होता, कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले होते। मात्र असं असताना या महामार्गावर 1 वर्षात अशा भेगा पडलेल्या आहे, पुढे देखील अशा भेगा आहे। त्यामुळे विषय आणि प्रश्न असा उपस्थित होतो की या सगळ्या कामात हलगर्जीपणा झाला का, एवढा मोठा गाजावाजा झाला, पैसे सरकारने खर्च केले, मग असं असताना या महामार्ग बनवताना काळजी घेण्यात आली नाही का, याची जी चाचणी आहे ती करण्यात आली नव्हती का, आणि सर्व जर केली असेल तरीही या भेगा कशा पडल्या हा एक प्रश्नच आहे। वर्षा, निश्चितच मोहसिन, त्यामुळे आता प्रशासन काय कारवाई करतंय आणि काय प्रतिक्रिया देत आहे आपल्याला हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। या संपूर्ण प्रकारासंदर्भात प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।